नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। धनंजय मुंडे यांचा दुरान्वय संबंध आहे की नाही हे तपासानंतरच कळेल। आत्ताच दावे नकोत। बीड प्रकरणावरून सुरेश धस यांनी अजितदादांना सल्ला दिलाय। तर मला राष्ट्रवादीमधून बाहेर काढायला मुन्नीच कारणीभूत असल्याचा गौप्यस्फोट सुरेश धस यांनी केलाय। बीड प्रकरणाशी दुरान्वयानं संबंध नाही असं धनंजय मुंडेंनी सांगितल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। त्यावर धसांनी दादांना सध्या दावे नकोत असा सल्ला दिलाय। दुरान्वय अजित दादांना कळेल आता काही दिवसाच्या नंतर दुरान्वय संबंध आहे का नाही। आणि मी म्हणलेलोच नाही, पण तपासामध्ये काय कडीला कडी जोडत जात असतो। ते जोडल्याच्या नंतर कळेल ना। आता कशाला दावा ठामपणे हे करायचं। आम्ही बी ठामपणे म्हणत नाही आणि त्यांनी ठामपणे म्हणू नये। अठामपणे जे आहे ते चालू द्या म्हणायचं। धस आणि दादांमध्ये मुन्नीवरून वॉर बघायला मिळालं होतं। त्यावरून मुन्नीच राष्ट्रवादीतून मला बाहेर काढायला कारणीभूत असं सुरेश धसांनी म्हटलंय। मैत्री आहे, त्यांनी फार प्रेम आहे आमच्यावर। त्या मुन्नीच राष्ट्रवादीतून बाहेर काढायला तेच कारणीभूत। तर मुन्नीनं TV9 मराठीच्या स्टुडिओत चर्चेला यावं असं आव्हानही सुरेश धसनं केलंय। सुरेश धसांनी वाल्मिक कराडचा संबंध 100% हत्येच्या प्रकरणात असल्याचा दावा केलाय। जेलमध्ये जाण्याअगोदर कराड 100% 302 मध्ये येणार धस यांचं वक्तव्य। ते तर खंडणी पॅटर्न सांगायची गरजच नाही ना। आता ते खंडणीतून हळूच 302 मध्ये येतील ना। पुढचा PCR संपला, MCR मध्ये जायच्या आधी ते 100% 302 मध्ये येणार। चाटे पण 302 मध्ये जाणार। चाट्यांवर आता गुन्हा नाहीये दाखल, पण चाटे सुद्धा 302 मध्ये जाणार। आणि चाटे गेला की मग चाटेचे लिंक कुठे आहे ते बी येणार। बीड प्रकरणात वरिष्ठांचं पूर्ण सहकार्य असून माघार घेणार नसल्याचं सुरेश धस यावेळी म्हणाले। आमच्या नरड्यावर पाय द्यायला निघाले होते आणि आमचे माणसं असे मारता काय तुम्ही 3:30 वाजता। आणि तो कोण आहे? संतोष देशमुख हा बूथ प्रमुख आहे भाजपचा। आमचा बूथ प्रमुख हरवलाय। आम्ही बूथ प्रमुखाच्याच बाजूला राहतो आणि ह्या बाबतीत मला पक्षाच्या वरिष्ठाकडून पूर्णपणे सहकार्य मिळते, पूर्णपणे ताकद मिळते आणि त्याच्यामुळे मी काय माघार घेणार।